नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे. हो मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 25% खरीप पीक विमा मिळाला होता. त्यांना आता उर्वरित अर्थात राहिलेले 75% पीक विमा मिळणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75% खरीप पीक विम्याचे पैसे याच महिन्यात म्हणजे मित्रांनो 28 जानेवारी 2024 रोजी जमा केला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75% खरीप पीक विम्याचे पैसे जमा केला जाणार आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ही माहिती उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्ह्यातील खासदार ओमप्रकाश साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75% खरीप पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केला जाणार आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील खासदार ओमप्रकाश साहेब यांनी दिली आहे. तर बघा मित्रांनो, खासदार साहेबांनी काय माहिती दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2022च्या हंगामातील मिळणार एकूण 282 कोटी रुपयांचा पीक विमा 28 जानेवारी 2024 पर्यंत 232 कोटी रुपये रक्कम जमा करणार असल्याचे जिल्हा अधिकारी यांचे समोर भारतीय कृषी विमा कंपनीने केले मान्य. आणि शेतकरी मित्रांनो, उर्वरित 50 कोटी रुपये काही कालावधीनंतर जमा होणार असल्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे. कृषी व महसूल विभागांचे पाठपुराव्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक आभार. तर मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बघितले तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 जानेवारी रोजी 232 कोटी रुपयांच्या खरीप पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 28 जानेवारी रोजी 75% खरीप पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केली जाणार आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील खासदार ओमप्रकाश साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.